तर जय शिवराय मित्रांनो, आजचा दिवस आहे, आज तारीख आहे रे 17 तारीख 17। आज आहे 17 तारीख आणि आजच्या दिवसातला आमचा हा तिसरा ट्रेक आहे। आज दिवसभरात आम्ही 2 ट्रेक करून आलो आहेत, एक मोरधन एक कावनाई, आणि हा आजच्या दिवसाचा शेवटचा ट्रेक आहे। ट्रिंगलवाडीसाठी आलोत आम्ही, आमचा ग्रुप। आता मागे संतोष आहे आणि पुढे प्रतीक आहे आणि मागची कोण अजित, असे आम्ही 4 जण आज फिरतोय, 3 किल्ले करतोय आणि आजचा हा लास्टचा किल्ला आहे ट्रिंगलवाडी। तर चला बघूया आज काय काय बघायला भेटते ट्रिंगलवाडीवरती। फर्स्ट टाईम आलो आहे, म्हणजे आलेलो अगोदर पण टाईम नव्हता, संध्याकाळ झालेली, त्यामुळे आम्ही परत गेलेलो जैन गुफा बघून। आणि आता बघूया ट्रिंगलवाडी किल्ला फर्स्ट टाईम, चला। तर आपल्याला रस्त्यात जाताना पहिलीच विरगळ दिसते, ही बघा विरगळ। ट्रिंगलवाडी किल्ल्यावर जाताना लागणारी विरगळ। तर मित्रांनो, आता आपण काही वेळाच्या चढाईनं करण्यानंतर आपण पोचलो आहेत पांडव लेणी, ज्या आहेत ट्रिंगलवाडीच्या पायथ्याशी, त्या तिथे येऊन पोचलेलो आहोत। काही वर्षापूर्वी आपण या पांडव लेणी आणि किल्लाही बघायला आलेलो, पण वेळेच्या अभावी आपण किल्ला न बघता फक्त पांडव लेणी बघून परत गेलेलो। तर आता आपण परत अनुभव घेऊया या पांडव लेणींचा आणि पहिल्यांदा ट्रिंगलवाडी किल्ल्याचा। तर इथे आपल्याला बघायला भेटतात या काही तुटलेल्या मूर्त्यांचे अवशेष, ज्या या पांडव लेण्यांच्या बाहेर ठेवलेल्या आहेत। तुम्ही बघतायत आता काही मूर्त्या ज्या पांडव लेण्यांच्या बाहेर अशा ठेवलेल्या आहेत। गुफा ही मस्त अशी बाहेरून कोरीव काम जास्त चांगलं केलेलं आहे। तुम्ही बघतायत छतावरतीही काहीतरी कोरलेलं आहे, सुंदर असं कोरीव काम। आणि एक आता आपण बघणार आहोत गुफेच्या दगडामध्ये कोरलेली ही एक सुंदर अशी खिडकी, दगडात कोरलेली खिडकी। या गुफेचं वैशिष्ट्य म्हणजे या गुफेत 4 खांब आहेत, त्या 4ही खांबांपैकी 3 खांब पडझड अवस्थेत आहेत आणि 1 खांब शाबूत आहे। या गुफेत काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत। या गुहेतील मुख्य गाभाऱ्यातील गुफेतील एका खोलीमध्ये आतमध्ये मध्यभागी असलेल्या या बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे, बुद्धांची, जी आपल्याला या अंधार असलेल्या कारणामुळे दिसली काही बघता आली नाही। पांडव लेण्यांचे अवशेष आणि एक्सप्लोरेशन करून आपण आपल्या ट्रिंगलवाडीच्या किल्ल्याच्या चढाईसाठी सुरुवात केली। आता ज्या परिसरात आपण उभे आहोत तो आहे ट्रिंगलवाडीच्या किल्ल्याचा पठारावरील परिसर। अजून आपल्याला वरती जायचं आहे। तर हा आहे पठारावरील दिसणारा सुंदर आणि मनमोहक दृश्य। तुम्ही बघतायत गडावरील पहारेकऱ्यांच्या चौकीचे अवशेष, हे आहेत चौक्यांचे अवशेष पहारेकऱ्यांचे। आणि आता आपण तिथून आलोत खालून, आणि आपल्याला इथे वरती जायचं आहे।
मित्रांनो तुम्ही बघताय आता गडाच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. ट्रिंगलवाडीच्या या पायऱ्या डोंगर खोदून केलेल्या पायऱ्या आहेत. जसं सरसगड, रतनगड अशा काही मोठ्या मोठ्या दुर्गांवरती याच प्रकारच्या पायऱ्यांचे आपल्याला अनुभव करता येतो. कातळात कोरलेल्या पायऱ्या बघण्यास आणि चढण्यासाठी अतिशय कठीण आणि सुंदर अशा या पायऱ्या आपल्याला दिसतात. एक व्हिडिओ घे माझा असा व्हिडिओ. पायऱ्यांवरती काही अंतर वर चढून गेल्यावरती आपल्याला नजरेस पडतो एक सुंदर असा हनुमंताचे मुख्य दरवाजा. आता आपण बघणार आहोत तोच हनुमंताचा मुख्य दरवाजा. तर मित्रांनो आता आपण वरती जाऊन बघणार आहोत जो आपल्याला आकर्षणाचा हा या गडाचा एक भाग आहे जो म्हणजे हनुमान दरवाजा, जिथे उंच दगडात कोरलेली कातळ कोरली अशी हनुमंतांची मूर्ती आणि मुख्य दरवाजा आपल्याला बघावयास मिळतो ट्रिंगलवाडीचा. तुम्ही बघतायत आता हे मुख्य आकर्षण ट्रिंगलवाडीचे कातळात कोरलेल्या चपटदान हनुमान मंदिर आणि मुख्य दरवाजा. तर इथे आपण मारुतीरायाचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन ट्रिंगलवाडीच्या गडाचा एक्सप्लोर करण्यासाठी ट्रिंगलवाडीच्या गडामध्ये आत प्रवेश केला. मित्रांनो आता तुम्ही बघतात गडावरील पडक्या वाड्याचे अवशेष आणि हे काही पडक्या वास्तूचे अवशेष आहेत तिथे राईटला आणि लेफ्टला मोठ्या वाड्याचा अवशेष आहे कुठले तरी तांदूळवाडी गडावरील पडक्या वाड्याचे अवशेष. तर मित्रांनो आता आपण त्या ठिकाणी पोचलो आहोत जिथे मगाशी आपण ट्रिंगलवाडीच्या पठारावरून दिसलेला हा बुरुजावरती फडकणारा ध्वज आपल्याला दिसत होता. तर आपण पोचल्या जाता त्या ध्वजापाशी ट्रिंगलवाडीच्या बुरुजावर फडकत असलेला हा स्वराज्याचा ध्वज. गडाच्या माथ्यावर आहोत आणि आता आम्ही चाललो बाले किल्ल्यासाठी. समोर दिसणारा जो उंच टेकडी आहे बाले किल्ला ट्रिंगलवाडीचा. आपण आता या ध्वजाजवळ होतो आणि आता या ध्वजाजवळनं आपण जाणार बाले किल्ल्यावरती. मित्रांनो आता आम्ही आलोच बाले किल्ल्यावर.
पिंगलवाडी किल्ल्याच्या आणि हा आहे बाले किल्ल्याचा पठार. गडावर असे ठिकठिकाणी गडदेवता उभारण्यात आलेले आहेत. तुम्ही बघतायत गडदेवतेला शेंदूर लावून त्याची पूजा केली जाते. नारळ फोडला जातो इथे. तर मित्रांनो, आता आपण गडफेरी मारतोय आणि गडफेरीमध्ये आपल्याला दिसतंय गडाच्या एका साईडला एक मंदिर आहे. आता ते आपण बघू आणि मग परत त्याच्या या गडाच्या या उजवीकडील बाजूने पुढे जाऊन कल्याण दरवाजे मार्गे आपण खाली उतरूया. अशी आपली एक गडफेरी होणार आहे आज. चला बघूया. मित्रांनो, आपल्याला दिसते आता इथे एक खोदीव पाण्याचं टाका आहे इथे छोटासा आणि त्याच्या पुढे आपल्याला जायचं आता देऊळ बघायला. तिसरा किल्ला कंप्लीटेड. फक्त उतरायची बाकी आहे. होणार. चौथा करायचा आहे. गडदेवता तुमचा आशीर्वाद सर्वांना असंच राहू दे. मित्रांनो, तुम्ही बघतात शेंदूर फुसून देवता निर्माण करण्यात आलेले आहेत. नाही, पण एका ठिकाणी हे मला वाटतं नाही असंच आहे ते. तर हां, हे इंटरलॉक सिस्टीमच्या हे दगडी आहेत. मित्रांनो, पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला. हे पिण्याचं पाणी असेल रे. हे ते बघ ना, क्लीन आहे. मासे पण आहेत त्याच्यामध्ये. पिण्याचं पाणी असलेलं हे टाकं. अजून एक खोदीव पाण्याचं टाकं आपल्याला दिसतं इथे. हो, किती खोल आहे. हो, जवळजवळ 10-12 फुटाचं खोल असं हे खोदीव पाण्याचं टाकं आहे. आता आपण आलोय गडावर. अजून एक मोठं पाण्याचं टाकं. इथे 2 टाके आहेत मला वाटतं मातीने बुजल्या बाजूचं. एक मोठं अजून एक आहे खोल. आणि आपण चला आता गुफा बघायला. हो, पाण्याचं मोठं टाकं गुफेमध्ये बनवलेलं. हॅलो, असं आवाज येतो याच्यात. हो, छोटंच आहे पण बुजलेलं आहे. इथे मला वाटतं तंबू टाकत असतील याच्यावरती पाणी साठण्यासाठी, पाण्यात घाण नको होण्यासाठी. हे बघ, तंबूचे हे आहे तिथे बांबू टाकण्यासाठी. गडावर अजून एक टाक आहे, माती साठलेल्या गडावरती त्या टाक्यामध्ये. आणि आमचे मित्र असे किनाऱ्याने गाड्याच्या दुसऱ्या साईडने आता उतरण्याच्या प्रयत्नात आहेत. अजून तुम्ही फक्त अजून एक तुटलेल्या वास्तूचे अवशेष. वाडाच हे वाटतं, खोलीचे अवशेष आहेत मोठ्या.
असतात या वाड्यावरती जाण्यासाठी या बनवलेल्या पायऱ्या आणि या जातात कल्याण दरवाजाकडे उतरतात. आपण आता कल्याण दरवाजाने उतरणार आहोत खालती गडावरून. तर चला बघूया कल्याण दरवाजाचे कसं आपल्याला दिसतंय. आपण सुरुवात केली आहे कल्याण दरवाजाने उतरायला. हा आहे गडाचा कल्याण दरवाजा. इथून आपण उतरणार आहोत. या बघा पायऱ्या. इथं हा दरवाजा तुटला आता. पायऱ्या दिसतात आपल्याला इथे आणि आहे कल्याण दरवाजा. इथे तटबंदी दिसते तुम्हाला आणि या आहेत पायऱ्या कल्याण दरवाजाच्या खालती उतरणाऱ्या. हो मेन दरवाजाचे अवशेष लागलेले आहेत मित्रांनो खालती आल्यावरती. हे बघा हा आहे मेन चौथरा कल्याण दरवाजाचा. हा बघा आणि इथे अशी भिंत असेल आणि इथे दरवाजा असेल. बघा इथे दिसते. तटबंदी. तर मित्रांनो या आहेत कल्याण दरवाजाचा पायरी मार्ग. तुम्ही बघताय कल्याण दरवाजाचा पायरी मार्ग आणि हा आता निघतो आपल्याला परत आपल्या खालच्या रस्त्याला जाण्यासाठी. दरवाजाच्या बाजूला असलेली देवडी बघा. छोटीशी अशी देवडी आहे. देवडी आणि हा आहे कल्याण दरवाजाचा पायरी मार्ग. गडाच्या उजवीकडील बाजूस असलेले हे देवीचं ठाणं तुम्ही बघताय. सूर्यास्ताचा अनुभव घेऊन आम्ही ट्रिंगलवाडीचा हा ट्रेक इथेच संपवला आणि मग आम्ही आमच्या ट्रिंगलवाडीच्या खाली उतरायला चालू केले. मित्रांनो अशा प्रकारे आता आमचा हा पूर्ण गड बघून झालेला आहे आणि आता आम्ही थोड्या वेळातच खाली उतरण्याच्या मार्गावर लागलो आहे. जसं खाली उतरू तसं अपडेट करू आणि आमचा हा गड बघून पूर्ण झालेला आहे. तर भेटूया थोड्या वेळाने खाली. शुभ संध्याकाळ मित्रांनो. आता आज 17 तारीख आणि आपण आज नाशिकचे 3 किल्ले केलेले आहेत. मोरधन, कावनाई, ट्रिंगलवाडी असे करून आपण आजचा दिवस समाप्त करतोय. तुम्ही बघतात 5:45 झालेले आहेत. सकाळी 5 वाजता आपण मोरधनचा किल्ला चालू केलेला. तो 12:15पर्यंत आपण कंप्लीट केला. 1 वाजता आपण कावनाईला गेलेलो. कावनाई करून 2-3 वाजता तो कुठला आहे मठ कपिलदाराचा मठ आम्ही बघितला तिथे जाऊन, जिथे कुंभमेळ्याचं आयोजन होतं. तर ते बघून आलो. त्याच्यानंतर आम्ही ट्रिंगलवाडीला आलो. ट्रिंगलवाडी केली. दुपारी 3:30-4 वाजता आम्ही चालू केलेला चढायला आणि त्याच्यानंतर आता 5:45 वाजता मस्तपैकी खाली आलेलो आहे. मस्त सनसेट बघितला. आजच्या दिवशी सनराईज बघितला आणि आजचा दिवसाचा आम्ही हा सांगता करत आहे. आम्ही या ट्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आजच्या अशा प्रकारे आमचा हा 1 दिवसाचा 3 किल्ल्यांचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर अशाच नवीन गड किल्ल्यांच्या माहितीसाठी तुम्ही माझ्यावर राहा. जय शिवराय.